लातूर मिशन अखबार के 12वें वर्धापन दिन पर शिवरत्न पुरस्कार 2025 का भव्य वितरण। लोक नेता विलासपुर देशमुख स्मृति दिवस पर कर्तव्यगार व्यक्तियों का सम्मान। शिवरत्न पुरस्कार लातूर पैटर्न बन रहा है। महाराष्ट्र के लातूर से लातूर मिशन अखबार के 12वें वर्धापन दिवस के अवसर पर शिव दर्शन फाउंडेशन लातूर के संयुक्त तत्वाधान में एक भव्य कार्यक्रम का आयोजन किया गया। इस अवसर पर लोक नेता विलास राव देशमुख साहिब स्मृति दिवस के निमित्त प्रशासन सहित विभिन्न क्षेत्रों में उत्कृष्ट कार्य करने वाले कर्तव्यगार व्यक्तियों को शिवरत्न पुरस्कार 2025 से सम्मानित किया गया है। कार्यक्रम में लातूर मिशन विशेषांक का भव्य विमोचन किया गया। साथ ही गुणवंत विद्यार्थियों को शैक्षणिक साहित्य का वितरण भी किया गया। इस अवसर पर लातूर मिशन के संपादक भारत यादव ने अपने संबोधन में बोलते हुए कहा कि पिछले 12 वर्षों से लातूर मिशन के वर्धापन दिवस के अवसर पर शिवरत्न पुरस्कार समारोह का आयोजन होता आ रहा है। इस कार्यक्रम के माध्यम से विभिन्न क्षेत्रों की कर्तव्यगार हस्तियों को सम्मानित किया जाता है। लोक नेता विलास राव देशमुख साहिब की स्मृति में आयोजित इस कार्यक्रम ने लातूर में एक अलग पहचान बनाई है। हर साल कर्तव्यवान व्यक्तियों को शिवरत्न पुरस्कार देकर अब पुरस्कार का भी लातूर पैटर्न तैयार हो रहा है। इस अवसर पर प्रमुख अतिथियों में अभव महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री, पूर्व राज्य मंत्री विनायक राव पाटिल, धाराशिव के विधायक कैलाश घाटगे पाटिल, पूर्व महापौर दीपक सुल, छावा संगठन के प्रदेश अध्यक्ष विजय कुमार घाटगे पाटिल, जिला ग्रंथालय अधिकारी वंदना देशमुख तथा वरिष्ठ पत्रकार रघुनाथ बंसोड़े उपस्थित है। इसके अलावा महिला वर्ग, प्रशासन के अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, लातूर मिशन परिवार और सभी सहयोगी इस कार्यक्रम में शामिल थे। दरवर्षी लातूर मिशन उत्पत्तीचा वर्धापन दिन आणि शिवरत्न पुरस्कार वितरण सोहळा विलासराव देशमुख यांच्या स्मृती दिनानिमित्त साजरा केला जातो। आणि या पुरस्कार निवडची एक प्रक्रिया असते, एक समिती असते, एक 3-4 लोकांच्या समिती कमिटीमधून हे पुरस्कार वेगवेगळ्या क्षेत्रातले घेतले जातात। त्यामध्ये सरपंच असेल, सामाजिक असतील, प्रशासन, महसूलमध्ये, पोलीस डिपार्टमेंट असे वेगवेगळे असतात। आणि यावर्षी 10 पुरस्कार वितरण सोहळ्याची निवड केलेली आहे। आमच्या समितीने ते वेगवेगळ्या क्षेत्रातून निवड केलेली आहे। यामध्ये सरपंच गंभीरे ताई आहेत, शिक्षण क्षेत्रामध्ये सुधाकर तेलंग साहेब आहेत, डॉक्टर पवार साहेब आहेत, या ठिकाणी सामाजिकमध्ये मीराताई कदम आहेत, उद्योजकामध्ये ओम प्रकाश पवार आहेत, आणि कला क्षेत्रामध्ये सामना ढोल ताशा पथक आहे, पत्रकारामध्ये परळकर साहेब आहेत। असे एक वेगवेगळ्या क्षेत्रातले 10 पुरस्कार या वर्षी निवडलेले आहेत। आणि ह्या पुरस्कार सोहळ्याला सर्व क्षेत्रातले, सांप्रदायिक क्षेत्रातले असतील, राजकीय क्षेत्रातले असतील, प्रशासनातले असतील अधिकारी आम्ही या ठिकाणी बोलवतो। आणि एक मराठवाड्याचा नाही तर महाराष्ट्रामध्ये एक शिवरत्न पुरस्काराचा लातूरमध्ये एक वेगळा पॅटर्न आम्ही या ठिकाणी निर्माण करत आहोत। यामुळे सर्व या कार्यक्रमाला वेळेत उपस्थित असतात। सर्वांना नमस्कार श्रोते हो, आपण न्यूजनामाच्या माध्यमातून मी लातूर मिशन वृत्तपत्र विभाग संपादक भारत जाधव सर आणि त्यांची टीम यांचे, विलासराव देशमुख फाउंडेशन यांचेही खूप खूप धन्यवाद मानतो की मला माझ्या कामाची त्यांनी दखल घेतली। लातूर बोर्डमध्ये काम करतेवेळी, डेप्युटी डायरेक्टर ऑफिसमध्ये काम करतेवेळी, शिक्षण अधिकारी म्हणून काम करतेवेळी जे जे उपक्रम राबवले त्या उपक्रमांची दखल घेतली त्यांनी। बोर्ड शाळेच्या दारा प्रमाणपत्र दुरुस्ती करा असेल किंवा कॉपीमुक्ती 100% फास्ट विथ झूम वेबकास्ट असेल, शेवटचा दिस गोड व्हावा असेल, शिक्षण अधिकारी आपल्या दारी असेल, असे अनेक उपक्रम राबवल्यामुळे मला या लातूर मिशनने हा सन्मान केला, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो। आणि पुढे जी माझ्यावर जबाबदारी वाढलेली आहे, नक्कीच असे पुरस्कार दिल्यानंतर प्रेरणाही मिळते आणि जबाबदारीही वाढते। तर या जबाबदारीला नक्कीच लातूरकर जर सोबत असतील तर फक्त लातूरातच नाही, मराठवाड्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये आपण शिक्षण विभागामध्ये क्रांती घडवून आणू शकतो, हा या क्षणी मला माझ्या स्वतःवरचा पूर्ण विश्वास आहे आणि लातूरकरांवरचा विश्वास आहे, तो मी सार्थ करण्याचा प्रयत्न करेल। थँक्यू, धन्यवाद। मी अगोदर माझा परिचय देतो। मी सुनील लाडके, मंडळ अधिकारी बाबळगाव, या ठिकाणी सध्या मंडळ अधिकारी कार्यरत आहे। लातूर मिशन वृत्तपत्र या फाउंडेशननी मला नवरत्नापैकी एक रत्न म्हणून आज पुरस्कार मला दिलेला आहे। एक उत्कृष्ट अधिकारी म्हणून मला पुरस्कार मिळालेला आहे। मी माझे काम प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि जनतोपयोगी काम केलेले आहेत। बाबळगाव मंडळामध्ये मी मंडळात रुजू झाल्यापासून
अनेक पाणंद रस्ते असतील, शिवरस्ते असतील, लोकांच्या अडीअडचणी असतील, छत्रपती शिवाजी महाराजाचं अभियान असेल. आणखी लातूर शहरामध्ये काही भागामध्ये माझ्या अतिवृष्टीने घरामध्ये पाणी शिरून नुकसान झालं होतं. त्यांना मी रात्रंदिवस पंचनामे करून त्यांना मी अनुदान दिलेलं आहे. मी माझ्या कामाच्या एकनिष्ठेने आहे. मी काम करत असताना मला अनेक आव्हाने आली, अडचणी आली, परंतु त्यातून मला शिकण्याची एक मला संधी मिळाली आणि त्यातून मी माझं काम मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. त्यामुळे लातूर मिशनने माझी आज निवड करून मला हा पुरस्कार दिलेला आहे. मी भारत जाधव साहेब, लातूर मिशन त्यांच्या टीमचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद देतो.